पाहिजे झालीच पाहिजे. होत कशी नाही अरे होत कशी नाही याला जोरात नाही. युथ काँग्रेस जिंदाबाद. युथ काँग्रेस जिंदाबाद. करायचं काय आणि मुंडावरील पाय. त्या भाजप सरकारचं करायचं काय आणि मुंडावरील पाय. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन गडकरी मुर्दाबाद. मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन गडकरी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद केटीएल कंपनी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद केटीएल ची चौकशी झालीच पाहिजे. केटीएल ची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राचे टोल नाके बंद. झाले पाहिजे. महाराष्ट्राचे टोल नाके बंद. झाले पाहिजे. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे टक्केवारी या सरकारचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. अरे 56% घेणाऱ्या या राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. अरे 56% वसुली करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. अशोकराव चव्हाण होश में होश में आओ, होश में आओ. अरे होश में तुमको आना होगा खाना होगा. अशोक चव्हाणचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. अशोक चव्हाण मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद नांदेड जिल्हा भाजप मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद अरे घटनेचं जाणून दुर्लक्ष करणाऱ्या नांदेड भाजपच्या सर्व नेत्यांचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. अरे घटनेकर दुर्लक्ष करणाऱ्या भाजप सरकारच्या सर्व नांदेडच्या कार्यकर्त्यांचं करायचं काय खाली मुंडावरील पाय. भाजप जी घटना घडली विष्णुपुरी येथील जे काही नवीन पुलाचं ब्रिज काम चालू होतं ते कोसळल्यामुळं त्या ठिकाणच्या परिसरात नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण त्या भागात अनेक महाविद्यालय, कॉलेज, शाळा, धार्मिक स्थळं आहेत आणि सरकारच्या या भ्रष्टाचार कामामुळं त्या ठिकाणी मोठा एक अपघात झाला. दुर्दैवानं त्या ठिकाणी कोणाला लागलं नाही, पण ती घटना अतिशय गंभीर होती. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे जे काही इथले मोठे नेते आहेत त्यांना आव्हान आहे की आपण जे काही काम कोणत्या कंपनीला देतात त्या कामाची पूर्ण तपासणी करणं, कामाची क्वालिटी बघणं व काम व्यवस्थित चालू आहे की नाही याची तपासणी करणं इथल्या जिल्ह्याच्या सर्व जिल्हा प्रशासन व इथल्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे. ते त्यांनी केलं नसल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये चुकीचे कामं होत आहेत आणि त्याचाच प्रकार आज विष्णुपुरी इथे घडलेला आहे. या घटनेचा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे. पण या उपरही जर केटीएल कंपनी असेल, मोंटो कार्लो कंपनी असेल, त्यानंतर ज्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी जर या ठिकाणी चुकीचं काम केलं तर युवक काँग्रेस सर्वांवर नजर ठेवून आहे. पुढच्या काळात अशा घटना घडणार नाहीत अशी प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि त्या युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. आणि या जिल्ह्यात असे कामं जर होऊ लागले तर एकाही सरकारी पक्षातल्या मंत्र्याला आम्ही जिल्ह्याभरात येऊ देणार नाही. आलं तर त्यांचे या ठिकाणी आम्ही ताफे आडून त्यांना जाब विचारूत. कारण पैसे आमचे आहेत. आमच्या पैशावर जर तुम्ही अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत असाल तर त्या आमचं काम आहे की आपल्याला ह्या प्रश्नात उच्चारणं. जिल्हाधिकारी साहेबांना पुनश्च एकदा विनंती आहे, विद्यापीठापर्यंत सर्व ब्रिज मोडकळीस आलेला आहे. आतासुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकता की ब्रिजला वेगळ्या वेगळ्या जागी म्हणजे मोडकळी झालेला आहे आणि त्याचं ऑडिट झालं पाहिजे. हे जर नाही झालं तर पुढच्या काळातसुद्धा त्या ठिकाणी घटना घडू शकते. युवक काँग्रेसचे आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NUSच्या वतीनं आम्ही सरकारला या ठिकाणी आव्हान करतो आणि आमचं आंदोलन असंच चालू राहील. ही भूमिका आमची आहे. सरकारनं त्यांचं काम व्यवस्थित करावं.